तुम्ही हे करा. हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आपण आज ध्यान योग 6वा अध्याय पाहणार आहोत. हा, तर आपण मंगलाचरण म्हणू आधी आपलं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचा आशीर्वाद घेऊ. पुन्हा प्रभुपाद स्वामी ज्यांनी आपल्यासाठी हा सुंदर भाषेमध्ये गीता लिहिली, त्यांचे आशीर्वाद घेऊ, त्यांना प्रणाम करूया. पुन्हा आपले नामानिष्ठ दास प्रभूजी यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला, त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येतात, तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये प्रणाम. तर आहे ना, आपण आज ना कालच्या अध्यायामध्ये कृष्ण भावना भावित कर्म हा बघितला आपण, की आपण प्रयत्न करायला हवा. कर्म अकर्म विकर्म ह्यामधला आपण कृष्ण भावना भावित कर्म, म्हणजे जे आपल्याला फळाने बांधून ठेवणार नाही असं जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. मग ह्या आजच्या अध्यायात आहे ना, कृष्ण ध्यान योगाविषयी सगळं सांगितलेलं आहे कृष्णाने. तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या तुमच्या शंकांची उत्तरं जाणार. ध्यान योगाचं डिटेल सांगितलेलं आहे सगळं, ज्यांना रस आहे त्यांना. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. कालच्या अध्यायामध्ये बघितलं आपण की अर्जुन विचारतो ना, की मला कृष्णा निश्चितपणे सांग की मी संन्यास घेऊ की कर्मयोग करू. मग कृष्णाने काय सांगितलं की संन्यासापेक्षा त्यांची भक्ती कर्मयोग म्हणजे भक्तीमध्ये केलेली त्यांची सेवा ही जास्त श्रेष्ठ आहे. हा, मग त्याच्यानंतर कृष्णाने ह्याच्यातून म्हणजे कृष्ण भावना भावित कर्माविषयी सांगितलेलं आहे, की आपल्याला त्या जे फळाची बंधनं लागणार नाहीत असं आपण जीवन जगायला हवं. आणि मग त्याच्यानंतर शांती मंत्र बघितला. पुन्हा त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुष कोणाला, म्हणजे एक नम्र पुरुष ज्ञानाच्या नजरेने कसा सगळ्यांच्या मध्ये हे बघत असतो, ते फक्त परमात्म्याला बघतो, ते बघितलं. तर शांती मंत्र तुम्ही नक्की पाठ करा तो, की कृष्णाला काय काय म्हणून आपण जाणायचंय. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम. असं तत्वतः आपण कृष्णाला हे तो आहे असं जाणू शकलो तर आपल्याला इथल्या भौतिक तापांपासून
शांती मिळते. आता आजचा अध्याय पाहूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना अ, या आजच्या अध्यायामध्ये आपण अष्टांग योगाविषयी, ध्यान योग हा नुसता ध्यान योग नाही, उठलो आणि मी काहीतरी ध्यान करायला लागलो असा त्याचा अर्थ नाहीये. अष्टांग योग म्हटलेलं आहे. 8 अंगांनी तुम्ही कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे. बघू आपण. मग अष्टांग योगाचे टप्पे, त्याच्यात मग मनाला संयमित करणं किती गरजेचं असतं. मग अर्जुन काय म्हणतो ते बघूया. मग अर्जुन पुन्हा प्रश्न विचारतो की जे अयशस्वी योगी असतात, म्हणजे ज्यांचा प्रवास निम्म्यातच थांबतो, त्यांचं काय होतं. आणि कृष्ण सर्वोच्च योग कोणता ते सांगणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे ना एक लक्षात घ्या की कसं असतं, आपण कधी म्हणजे कुठले कितीतरी प्रवास, जन्मांचा प्रवास करून का होईना वगैरे, मनुष्य कधी ना कधी तरी ह्याच्यामध्ये पोचतो की तो ऍटलिस्ट म्हणजे निष्काम कर्मयोग, की थोडस तरी प्रयत्न करायला सुरू होतो, की जेव्हा ना तो की ही कर्मफळ आहेत त्याच्यामध्ये त्याची आसक्ती, भलेही तो कृष्णाला अर्पण करत नसेल, पण थोडस तेवढ्या टप्प्यावर तरी पोचला ना, की मला ह्या कर्माच्या फळांमध्ये आसक्ती नाही, थोडस तो शिकला तसं, तरी पण त्याला एक जाणीव जेव्हा होईल की नाही हे मी करतोय, ह्याच्या वर कोणतरी परमात्मा आहेत जे ह्या सगळ्याला कंट्रोल वगैरे करतात, मग ते कोण आहेत. मग तो जर का योग्य गुरूंचं मार्गदर्शन मिळालं, योग्य शास्त्रांचं मार्गदर्शन मिळालं आणि तो निष्काम कर्मयोगातून पुढे भक्तीकडे वळला, तर त्याचा भक्ती मार्गावरचा प्रवास हळूहळू सुरू होतो. पण इथेच जर का तो कोण आहे ह्या सुप्रीम किंवा परमात्मा कोण आहे, असं जर प्रश्नांची उत्तरं शोधत असला, मग त्याला जाणवतं की आपल्या हृदयामध्ये शुद्धी यायला हवी. आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, मद, लोभ, अहंकार असे अनर्थ भरलेले असतात. तर ह्यातनं आपल्याला मुक्ती मिळवायला हवी. तर हे करण्यासाठी मला ध्यान योग करायचा, असं जर का त्याने घेतला निर्णय, तर ध्यान योग म्हणजे काय तर आपण बघूया आता. आणि हा ध्यान योग मी आताही सांगते आणि नंतरही सांगते की आपण जे म्हणतो मी समाधी वगैरे, ह्यापेक्षा हा ध्यान योग इथे जो सांगितलाय हा प्रमाणित ध्यान योग आहे. आणि हा तुम्ही एक योग्य आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही एक पाऊल पण या ध्यान योगामध्ये चालू नाही शकणार. हा बघूया आता आपण काय आहे कृष्णाने सांगितलेला हा ध्यान योग. त्याला ऍक्च्युली अष्टांग योग म्हटलेला आहे. आता मला सांगा, आपण बघितलेलं आहे योग म्हणजे काय. भगवंताशी कनेक्ट होणे, कृष्णाशी. म्हणजे कृष्णाशी जोडलं जाणं ह्याला योग म्हणतात, हो की नाही. मग आता ना तुम्ही लक्षात घ्या की कधी ना कधीतरी जीवनातल्या टप्प्यावर वाटतं आपल्याला की ते वैराग्य येतं, यायला हवं. पण ते वैराग्य असतं ना, हे म्हणजे आपल्या हृदयामध्ये ना अनर्थ असतात. काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर, हे 6 अहंकार असतात. मग हे असतात अनर्थ आपल्या हृदयामध्ये, जे आपल्याला कृष्णाकडे जाऊ देत नाहीत. लक्षात ठेवा, काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. मग हे आपल्याला हृदयातनं काढून टाकायचे आहेत. मग त्यासाठी हवं वैराग्य. हा मग हे वैराग्य ना, मी तुम्हाला काल सांगितलेलं बघा, योग्य त्याग कुठला आहे. तर तुम्ही भौतिक गोष्टींपासून संबंध नाही, मी नोकरी करणार नाही, मी पैशाशी संबंधित काय करणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, ह्याला असं तुमचं वैराग्य असेल तर ते टिकणार नाही. त्याला फल्गू वैराग्य म्हणतात. म्हणजे कसं आहे, इथे बाहेर कोणाशी पटत नाही, सर्वांशी भांडणं होतात जॉबच्या ठिकाणी, आजूबाजूला वगैरे. म्हणून मग मी उठतो आणि मग मी ध्यान सगळ्यातनं बाजूलाच होतो, मी संन्यासच घेतो. म्हणून गेल्यावर मग कळतं की आश्रमात गेलं की तिथलं जीवन खूप कठीण असतं. मग तेही जमत नसतं. कारण हे बघा,
हे जीवन असतं ना, आता इस्कॉन मध्ये जे ब्रह्मचारी असतात त्यांना पहाटे खूप लवकर उठावं लागतं. पुन्हा प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की झोप ही फक्त 6 तासाची घ्यायची. समजा तुम्ही अ, अ, म्हणजे काहीही करत असा, पण थोडासा शास्त्रांचा अभ्यास करायला वेळ हा तुम्हाला काढायलाच पाहिजे. असं ते नियम असतात आणि ते टफ आयुष्य असतं. मग तेही जमत नाही म्हणून ते सोडलं, परत परत आलो इकडे. तर ह्याला म्हणायचं फल्गू वैराग्य. जे तुमच्या हृदयातून आलं नव्हतं, जे फ्रस्ट्रेशन वगैरे मधून आलं होतं. आणि दुसरं असतं युक्त वैराग्य. की जो आता आपण त्या दिवशी राजा रुद्रप्रताप त्यांची गोष्ट बघितलेली बघा. ओडिशा प्रांताचे राजा होते, पुरीचे. हां, तसं की तुम्ही जे करताय त्यातून कृष्णांची जमेल तशी सेवा करताय आणि जीवनभर तुम्ही हा प्रयत्न करतायत आणि जमेल तशी जप करताय. अ, गीता भागवतमचं रोज थोडं वाचन, श्रवण करताय असं. हां, आणि भक्ती सेवा करताना पूर्ण वैराग्य तुमच्या हृदयामध्ये येतं हळू-हळू. आणि मग जर का त्याच्यानंतर कधी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संन्यास आश्रम स्वीकारलात, तर तो टिकेल. कारण तुमचा हळू-हळू आलेला हे वैराग्य आहे हां. फ्रस्ट्रेशन मधून आलेलं नव्हे. त्यामुळे आपलं वैराग्य कसं हवं, ध्यान योगाकडे जाण्याच्या आधीचं, हे तुमचं युक्त वैराग्य हवं, फल्गू नव्हे. हं. तर आता आपण इथे थोड्या स्लाइड्स हे आता हा योग आहे का बघा हा. योग म्हणजे काय तर कृष्णांशी जोडलं जाणं असं योग ह्या शब्दाचा अर्थ आहे. अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. आणि ती जी चक्र दाखवली आहेत ना, ती चक्र एका रेषेत येणं वगैरे असं ते असतं. हं. आता जरा असं हे करूया. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आता हे बघत चला. ह्याला योग म्हणायचं का? हां. चला माताजी. आता हे हा पण योग आहे का बघा. ह्यात ही कुठे कृष्णांशी जोडली आहेत का बघा. हा, हा बी योगा आहे. हा, हा बघा हा हे ऑफिस योगा. आता ही पुस्तकं आहेत. ऑफिस ती पुस्तकांची नावं असणार घ्या माताजी. की डेस्कटॉप योगा, योगा फॉर बिझनेस सक्सेस, टेनिस योगा, हा, योगा फॉर वेट लॉस अँड यू. हे सगळं ठीक आहे. आता ह्याला तुम्ही काहीतरी योगा म्हणताय, पण ह्यामधून तुम्ही कृष्णाला जोडलं जाताय काय सांगा बघू. ह्यातनं कोण कृष्णाला जोडलं जातंय का? नाही माताजी. हम्म. बाकीचे पण सांगा. तुम्हाला वाटतंय का आपण ह्यातनं कृष्णांशी जोडलं जातोय? नाही माताजी. हा, हे बघा कसं आहे ना, शेवटी अ, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी हे ठीक पण आहे. कोणी अडवलेलं नाही आपल्याला हे करायला. हा, पण ह्यात तुम्ही कृष्णाशी जोडले जाताय का? तर नाही. मग हा अपूर्ण झाला. कृष्णाने सांगितलेलं आहे ना कालच, की तो त्याग अपूर्ण त्याग असतो. आता कृष्णाने ध्यानधारणेविषयी काय सांगितलंय बघा. अष्टांग योगाचा मार्ग सांगितलाय आणि तो कसा आहे तो आपण आता पाहूया. हा, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी करतायत तर ठीक आहे. तो त्याचा एक भाग असू शकतो, पूर्ण नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर हा जो अष्टांग योग 8 अंगाने कृष्णांशी तुम्ही जोडलं जायला पाहिजे. असं नाही की ह्यातल्या 1-2 टप्पे केले मग मी डायरेक्ट 5व्या टप्प्यावर गेलो, म्हणजे असं नाही. हा, तर या 8ही अंगाने तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे आता बघा इथे त्यांनी काय काय सांगितलंय. पहिलं असतं यम, मग नियम, मग आसन, मग प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हं? या 8ही टप्प्यांनी तुम्ही कृष्णांशी जोडलं पाहिजे. आणि हा टप्पा 1 यम झाल्यावर नियम, नियम झाल्यावर आसन, आसन. आणि हे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित व्हायला पाहिजे. यम नियम झाल्यावर डायरेक्ट मी ध्यान, धारणा असं जातो असं नाही. तर ते ते 8ही टप्पे तुम्ही पूर्ण करायला हवे. 8 अंगानी कृष्णांशी जोडलं जायला हवं आपण. हा, आता मग यम म्हणजे काय, तर यमला इथे बाह्य नियम म्हटलेलं आहे.
मग ह्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. हा, आता अहिंसा, सॉरी, ब्रह्मचर्य, मग अपरिग्रह, शौच, संतोष, स्वाध्याय, जप आणि ईश्वर प्रणिधान, असे 10 टप्पे आहेत. मग अहिंसा म्हणजे काय? तर आता अहिंसा म्हणजे तुम्ही मांसाहार न खाणं, म्हणजे अहिंसा ह्या शब्दाचे खूप विस्तृत अर्थ आहेत, पण मांसाहार न करणं. हा, मग दुसरं काय असतं, तत्वतः बघायला गेलात तर अहिंसा म्हणजे तुम्ही म्हणजे कुणाच्याही उन्नतीच्या आड न येणं. हा, असा अहिंसेचा अर्थ असतो. कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणं. मग तुम्ही आता आजूबाजूला आपल्या खूप म्हणजे खूप हे आहेत, अ, अन्नधान्याचे हे उपलब्ध आहेत. मग तुम्ही कशाला मांसाहार नाही खायचा, शाकाहार बनायला खायला हवं. आणि पण अर्थ आहेत बरेच, ते आपण नंतर बघू. पण इथे अहिंसा पहिला टप्पा आहे, की तुम्ही कुणाच्याही कुठल्याही प्रगतीमध्ये अडथळा न येणे, आध्यात्मिक पण नाही. हा, आपण अर्थ आणि नंतर बघू. मग त्याच्यानंतर सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे काय, तुम्ही काया वाचा मन ह्याने स्त्री संग टाळायचा. गृहस्थ असाल तर एक पत्नी व्रत तुम्ही पाळायला हवं. हा, पुन्हा मुलांना कृष्ण भावना भावित जीवन जगायला शिकवायला हवं. हा, मग अपरिग्रह, मग त्याच्यानंतर शुची. शौच म्हणजे स्वच्छता. तर ही 3 गोष्टींची हवी, तन, मन आणि व्यवहार, म्हणजे शरीर, मन आणि व्यवहार, ह्या तिघांची पण शुची तुमच्याकडे हवी. मग संतोष, स्वाध्याय, जप, ईश्वर प्रणिधान, असं ते बरंच आहे. तर हे कलियुगामध्ये आपण हे यम, त्याच्यानंतरचे नियम एवढं जरी करू शकलो तरी खूप असतं. हा, मग हा यम झाला की त्याच्यानंतर येतं नियम, म्हणजे ह्या बाह्य सवयी होत्या. हा, आता त्याच्यानंतर आहे ना, नियम म्हणजे तुमच्या अंतर्गत वैयक्तिक सवयी पण तुम्ही अगदी योग्य हव्या. म्हणजे आहार, आता म्हटलं तसा शाकाहार, कांदा लसूण नाही, चहा कॉफी नाही. का? तर हे तुम्हाला उत्तेजित करतात. आणि म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये पण, इस्कॉन मध्ये पण कांदा लसूण, चहा कॉफी हे सगळं टाळायला सांगितलेलं आहे. का? तर तुमच्या मेंदूच्या ज्या पेशी असतात त्या म्हणजे त्या उच्च स्तरावर जर का तुम्हाला कार्य करायला हव्या असतील, जिथे आपण अध्यात्माचा विचार करू शकतो, तर त्यासाठी हे सगळं त्याच्यामध्ये उत्तेजित करत असतात, आपल्याला त्यापासून बाजूला करतात. त्यामुळे असा हा तामसी आहार ठरतो, तो घेऊन चालत नसतो. मग झोप, आता इस्कॉन मध्ये ब्रह्मचारींना 6 तासच झोपायची परवानगी आहे, प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे. जर का तुम्ही दुपारी एखाद तास झोपलात तर रात्री 5 तास झोपायचं, असं ते असतं. हा, मग ठराविक वेळेला उठणे, ठराविक वेळेला झोपणे, जप करायला हवा, तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये म्हणजे हे मिळवायला हवी, म्हणजे शास्त्रांचा असा चांगला अभ्यास, की डिटेल असा अभ्यास करायला हवा, असं. हा, मग पुढं आसन येतात. ही आसन असतात ना, ती आता आपण म्हणतो ना, तर कृष्णाने सांगितलंय बघा गीतेमध्ये, की तुम्ही सुखासन किंवा पद्मासनात बसू शकता. मग पाठीचा कणा अगदी ताठ ठेवायचा, दोन्ही म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये नजर स्थिर करायची वगैरे, असं. पुन्हा जमिनीवर कुशगवताचे गवत पसरायचं, मग त्यावर हरणीचं कातडं टाकायचं, हरणाचं. का? तर किडे मुंगी तुम्हाला म्हणजे असे विषारी हे वगैरे येऊ नयेत म्हणून ते. मग त्याच्यानंतर प्राणायाम असतो. हा प्राणायाम साधारण बघा, ह्याच्यामध्ये आपण जे आता आता करतो ना, हे कपाल भारती, ओंकारचं गुंजन, भस्रिका, अनुलोम विलोम, तर हे असे टप्पे करत एक स्टेज येते, की जेव्हा तुम्ही ट्रान्स मध्ये जायला शिकता. काही वेळासाठीच जाऊ शकता. हा, म्हणजे तुमचा इनकमिंग श्वास तुमचा आउटगोईंग श्वास बनतो, असं ते ट्रान्स मध्ये जाणं म्हणतात. मला पण एवढं नाही माहिती. मग तो खरं खूप वेळ ती स्थिती तेव्हा टिकत नसते, तुम्ही थोडा थोडा वेळच त्यात राहू शकत असता. हा, पण ती तेवढी यावी लागते. मग असते प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय?
तर जिथे इंद्रियांवर आपला पूर्ण कंट्रोल येतो. हम्म? जिथे इंद्रिय विषय असतील ना, तिथं तुम्ही असे कासव असतं बघा, जे धोका वाटला की स्वतःचे हात पाय सगळं आतमध्ये घेतं बघा त्या कवचाच्या. तसं प्रत्याहार म्हणजे तुमच्या इंद्रियांवर तुमचा टोटल कंट्रोल. जेव्हा इंद्रिय विषय दिसतील तेव्हा तुमचं तुम्ही तिथून बाजूला होऊ शकता, एवढा कंट्रोल तुमच्यामध्ये. हा, मग तुम्ही तुमच्या इंद्रियांनी काय बघता, म्हणजे कानांनी काय, कानांना काय ऐकायला देता, डोळ्यांना काय बघायला देता, काय वाचता, काय खाताय तुम्ही, ह्या सगळ्यावर कंट्रोल हवं. ते सगळं सात्विक हवं, तरच तुमचं मन शांत राहणार. हा, आणि मग धारणा. हा, या धारणामध्ये म्हणजे आता प्रत्याहार नंतर भौतिक इच्छा अशा काही राहत नाही. हा, त्यामुळे धारणा स्टेजला भौतिक इच्छा नसते. त्यामुळे तुम्ही कृष्णावर तुमचं मन एकाग्र करू शकता, दुसरं काही मनात येत नाही, फक्त कृष्णांचा विचार. मग त्याच्यानंतर येतं ध्यान, की ध्यान मध्ये इथे ना कृष्णाने सांगितलेलं आहे की ते जे एकाग्र आपलं मन होत होतं ना कृष्णांवर, ते ध्यानापर्यंत पोचायला हवं. म्हणजे एकसारखं फोकस असं यायला हवं मन कृष्णांवर. मग तुम्ही वारा असणाऱ्या ठिकाणी पणती ठेवलात तर त्याची ज्योत अशी हलतच राहणार. मग ध्यानासाठी तुम्ही ती ज्योत कुठं ठेवायला पाहिजे, की जिथे वारा नसेल, मग इंद्रिय विषयांचं जिथे फिरकणार पण नाहीत, अशा स्थितीमध्ये तुम्ही ते ध्यान करायला हवं. बिलकुल तुमच्या मनात तुमच्या आजूबाजूला ते इंद्रिय विषय फिरकायला पण नाही पाहिजे, तुम्ही त्यातनं बाजूलाच व्हायला पाहिजे. मग ते ध्यान एकसारखं होणार. हा, आणि मग ध्यान नंतर अगदी शेवटी असतं आठवं समाधी. हा, मग एवढं जेव्हा तुमचं मन स्थिर होतं ध्यानमध्ये, की ती ज्योत अशी अखंड स्थिर झाल्यासारखी, हा, अजिबात त्याला कुठलंही वारं लागत नसतं. मग त्याच्यानंतर समाधी असते, की जिथे आपलं कृष्णांशी नातं पूर्ण समाधी स्तरावर जातं आणि आपण ह्या जगाशी पुरा संबंध तोडून टाकतो. काही म्हणजे ते फक्त शरीराने जरी इथं असले तरी इथल्या बाहेरच्या म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याचं आणि त्यांचं काहीही घेणं देणं नसतं. ते पुरेसा म्हणजे कृष्णांशी जोडले गेलेले असतात, स्थिर झालेले असतात त्याच्यामध्ये. हा, तर हे एवढे 8 टप्प्यांनी जेव्हा आपण ते पूर्ण करतो तेव्हा त्याला अष्टांग योग म्हणतात. आणि हा ती प्रोसिजर आहे. ह्या 8ही अंगानी तुम्ही कृष्णांशी जोडलं जायला पाहिजे, ह्यातला एकही टप्पा स्किप करायचा नाहीये. हम्म. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, हे इथं आहे. हा, तुम्ही एक मिनिट माताजी, हा पुन्हा फोटो सेपरेट आहे काय बघा, पुढे जरा सांगते त्या फोटो बद्दल. नाही काय, नाही, बरं ठीक आहे. नाही, तो 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 मागचाच घ्या, तो ध्यान योगचा. म्हणजे पुढे पुढे, हा, जावा पुढे. ते जे आहेत ना ते, नाही नाही, हा इथं. हे बघा, हे ध्यान योगामध्ये बसलेले आहेत बघा, हे समाधी स्तरावर आहेत. हा, त्यांची बसण्याची पद्धत आणि ते सगळं एकदम योग्य आहे. ते समाधीमध्ये स्थित आहेत पहा. हा, आणि तुम्हाला जाणवत असेल की ते दिसतंय तुम्हाला, आपल्याला शरीर आहे इथे, पण त्यांचा आणि ह्या जगाचा आता काहीही संबंध उरलेला नाहीये. तुम्हाला दिसतंय का त्यांनी म्हणजे इथं आपली मेंदूतून असा एक प्रकाश दाखवलाय बघा तिकडे, म्हणजे तिथे त्यांचा तो एकाग्र झालेला आहे सगळं आणि त्यांनी परमात्म्याशी संपर्क साधलेला आहे. हा, तर ही ती समाधीची पोझिशन आहे ज्याच्यामध्ये हे आसन बघा आणि सगळं, की ह्या बाह्य जगताशी काडी मात्र संबंध नसतो त्यांचा. हा, ते इवन श्वास पण घेत नसतात, इथलं ऑक्सिजन पण घेत नसतात ते. आणि अ, क- त्या त्यांच्या बघा ह्या इकडे उजव्या हाताच्या शोल्डरला जवळ दिसतंय बघा एक मोठासा वाघ पण आहे. म्हणजे किती निबिड अरण्य आहे ते, तरी सुद्धा त्यांना बाह्य जगाशी काहीही घेणं देणं नाहीये. थोडासा तुम्ही तुमचा स्क्रीन झूम केला तर दिसेल, चांगला मोठाच्या मोठा वाघ आहे. हा, तर असं ही असते समाधी अवस्था. हा, ओके. ह्याच्या आधीची स्लाइड घ्या. आणि
तो ते हे वाचायला हवी. मी तुम्हाला जी माहिती दिली ना, पुढे पुढे जावा बघू. हे आहे झालं ह्याच्यानंतर. हा, यम. ओके ओके. हा, यम यम. हा, इथून वाचा. वाचणार आहेत काय वसुधा माताजी? हरे कृष्ण. यम. त्याने निर्जन ठिकाणी एकटे राहावे व नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम. त्याचे खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणुकीवर सवयीमध्ये संयमी. आसन. कुशागवत जमिनीवर ठेवा आणि नंतर ते हरणाच्या कातड्याने झाकून टाका. आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे. ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान आणि डोके सरळ रेषेत धरावे व नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल, दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. प्राणायाम. बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करा आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्समध्ये राहा. प्रत्याहार. भौतिक अस्तित्वाचा अंतधारणा त्याच्या मानसिक क्रियाकल्पांना शिस्त लावते. सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत स्थित होतो. त्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. ध्यान. वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याप्रमाणे दिव्यवादी ज्याचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. समाधी. माणूस कधीही डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखापासून खरे स्वातंत्र्य आहे. हरे कृष्णा. हा, तर हे ते टप्पे आणि आपण हा अष्टांग योग ह्याला म्हणायचं. तर हे एका गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच आपण करू शकतो. आणि घ्या माताजी पुढची स्लाइड. आता तुम्ही ही योग प्रणाली करण्यास तयार आहात का, असा प्रश्न विचारलाय. तुमचं काय उत्तर आहे? तुम्ही आहात का तयार ही योग प्रणाली करण्यास? बरं, अर्जुन काय म्हणतो बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता हा अर्जुन म्हणजे कोण अर्जुन आहे बघा. जेव्हा लहान असताना द्रोणाचार्य म्हणतात की ह्या झाडावर असलेल्या पक्षाच्या डोळ्यावर तुम्ही नेम धरायचंय, पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा अर्जुन काय द्रोणाचार्य विचारतात ना की तुम्हाला काय दिसतंय सांगा. सगळी जण वेगवेगळी उत्तरच देतात की झाड दिसतंय, पक्षी दिसतोय, तुम्ही दिसताय, आम्ही दिसतोय. तर काय काय फक्त एकमेव अर्जुन काय सांगतो, मला पक्षाचा डोळा दिसतोय. हा, पुन्हा द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेस तो म्हणजे पाण्यात खाली बघून वरती म्हणजे गोल फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता, ते अर्जुनाने केलं. तर असा हा अर्जुन आहे. हा, तर हा अर्जुन आता काय विचारतोय बघा कृष्णाला, म्हणजे तो एक चांगला धनुर्धर आहे, उत्कृष्ट. घ्या माताजी पुढची स्लाइड. तो ह्या योग प्रणाली बद्दल काय म्हणतोय बघूया. हा, हे बघा, पाशुपतास्त्र दिलं होतं ह्या अर्जुनाला. जेव्हा नर नारायण ऋषी म्हणून, नर आणि नारायण म्हणून मिळून कृष्ण आणि अर्जुन आले होते, तेव्हा पाशुपतास्त्र पण दिलं होतं. असा हा अर्जुन आहे. आणि सॉरी सॉरी, तेव्हा पाशुपतास्त्र दिलं नव्हतं. तर नर आणि नारायण मधले त्यांनी त्या सहस्त्रबाहू अर्जुन, नाही, काय त्याचं नाव होतं, तो राक्षसाला सहस्त्र कवचधारी असुराला मारलं होतं. त्याच्यानंतर तोच म्हणजे नर नारायण मधला नर अर्जुन म्हणून पुढच्या जन्मात आला आणि नारायण कृष्ण. तर ह्या अर्जुनाने शंकरांना माताजी पुढची स्लाइड घ्या. शंकरांना प्रसन्न केलं आणि शंकरांनी त्याला पाशुपतास्त्र वगैरे दिलेलं, असा हा अर्जुन आहे. हा, आता तो या योग प्रणाली बद्दल काय काय म्हणतो बघूया. हा, इथे बघा, अर्जुन आणि शंकर परीक्षा बघतात ना आणि प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र देतात त्याला. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता हा बघा अर्जुन, तो अर्जुन काय म्हणतोय बघा. वाचा माताजी. आहेत काय प्रिया माताजी?
थांबा हा मी हरे कृष्ण. चंचल ही मना कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायू वायोरिम सुदुष्करम. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हा हरे वाचा. कृष्ण. हे कृष्ण, मन हे चंचल अशांत सिद्धी आणि अतिशय बलवान आहे. आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण आहे. हरे कृष्ण. बघा कृष्णाला अर्जुन काय सांगतोय की हे कृष्णा, हे मन जे आहे ना ते चंचल, अशांत, जिद्दी, काय काय उपमा दिलेत बघा, आणि बलवान आहे. त्याला वश करणं कठीण आहे. माझ्या मते म्हणतोय की मी वायूला कंट्रोल मध्ये करेन, पण मी मनाला माझ्या ताब्यात नाही ठेवू शकत आहे. आणि हा तो अर्जुन बोलतोय हा. मग आपल्यासारख्यांची तिथे काय अवस्था असते बघा. आणि हे ह्या स्लाइड मध्ये कृष्ण बघा कसे दिसतात. असे कृष्ण मनमोहक आहेत हा. ते असे नेहमीच असे सुंदर असतात दिसायला. तर बघू आता आपल्याला कृष्ण काय सांगतायत. अर्जुन तर म्हणतोय हे काय सांगतोयस कृष्ण, मनाला माझ्या मी ताब्यात नाही ठेवू शकत आहे, मी एक वेळ वायूला ताब्यात ठेवेन. तर बघूया कृष्ण काय सांगतात. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाचा आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्तपणे ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे, जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो, त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. हा मग कृष्ण म्हणतात की अर्जुना, जे अशक्य आहे ते मी तुला का सांगेन. हा हे बघ म्हणतात, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे. बघा म्हणजे कृष्ण पण म्हणतात ते अवघड आहे, पण अशक्य नाहीये. तर तुम्हाला काय हवा, सराव आणि म्हणजे निरंतर अभ्यास, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस हवी, सराव हवा, आणि अलिप्तता म्हणजे तुमच्यामध्ये वैराग्य हवं. म्हणजे कसं आहे, तुम्ही वैराग्य आणि सराव ह्या दोन गोष्टीने तुम्ही ते करू शकता. पण ज्यांचं मनावर कंट्रोल नाहीये, ते मनाच्या मागे धावणारे आहेत, त्यांच्यासाठी मात्र हे काम अवघड आहे म्हणतायत कृष्ण हा. की ज्यांचा त्यांच्या मनावर पूर्ण ताबा नाही, मन ताब्यात नाहीये, त्या लोकांना हे खूप अवघड आहे. हा ज्यांचं मन त्यांच्या ताब्यात आहे आणि जे योग्य मार्गाने प्रयत्न करतात त्याला यशाची खात्री आहे. म्हणजे तुमचं मन तुमच्या ताब्यात हवं. हा म्हणजे तुमच्याकडे सराव हवा आणि वैराग्य हवं, पण नुसतं एवढंच असून चालणार नाही. तर तुम्ही योग्य मार्गाने प्रयत्न करायला हवा, आणि त्यासाठी एक आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन हवं तुम्हाला. हा तरच हा थोडाफार तरी जमू शकणार. मग कृष्ण म्हणतात की मग जर का तुम्ही योग्य मार्गाने प्रयत्न करत असाल तर यशाची खात्री आहे. पण अर्जुनाला काय तितकासा तो आवडलेला नाहीये. बघू आपण पुढे. माताजी घ्या पुढची स्लाइड. मग आता ना आपलं मन आपला शत्रू आहे की मित्र हे आपण बघूया. हा आता की मनावर कंट्रोल असायला हवं म्हणतात ना कृष्ण, त्याशिवाय तर काय ध्यान योग जमणार नाही. मग आपल्या मनाविषयी थोडस इथे सांगितलेलं आहे बघा. हा हरे तुम्हाला आता कृष्ण. काय वाटतं. वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो तसे करण्यात अयशस्वी ठरला आहे त्याचे मन त्याचे सर्वात मोठे शत्रू असेल. हरे कृष्ण. हा मग आपलं मनच आपला सगळ्यात चांगला मित्र आहे आणि सगळ्यात मोठा शत्रू आहे. मित्र कधी आहे, जर का तुमच्या मनावर तुमचा कंट्रोल असेल तर तुमचं मन तुमचा चांगला मित्र आहे. आणि जर का तुमच्या मनाचा तुमच्यावर ताबा आहे, म्हणजे मन मानेल धावेल तिकडे तुम्ही धावताय, हे झालं की ते झालं की ते, तो सांगेल तसं करताय, तर तुम्ही शत्रू बाहेर शोधूच नका. आणि ह्याच्यामुळे जसं झालं त्याच्यामुळे तसं झालं असलं सगळं बंद करा. तुमचं मनच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, बाहेर कुठे शोधूच नका शत्रू. आणि ह्याच्याही पुढे जाऊन आपण जेव्हा भगवद्गीता शिकतोय तेव्हा हा मनावर विजय मिळवलाय त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. म्हणजे तो विजय कसा आहे माहित आहे, की आपण कंटिन्यू कृष्णांच्या विस्मरणात आहोत आता.
मग जेव्हा आपल्याला हे ज्ञान झालंय की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे आणि कृष्णांचा आपण नित्य म्हणजे अंश आहोत, सूक्ष्म असा, आणि आत्म्याला ओढ आहे कृष्णांची, त्याला वाटतं की आपण तिकडनं आलोय, तिकडे जावं. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या म्हणजे थोडं तरी आपण कृष्णांशी जोडलं जातो, आपल्या स्मरणात कृष्ण राहतात. मग ना, जर का तुमचं मन तुम्हाला कृष्णांच्या स्मरणात ठेवत असेल तर ते तुमचं सर्वोत्तम मित्र आहे. आणि जर का ते तुम्हाला कृष्णांच्या विस्मरणात ठेवत असेल, विसरत असू आपण, मनाच्या मागे धावत असू, तर तुम्हाला दुसरे शत्रू कोणाचे नाहीच आहेत, तोच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हा, इथे ना ह्यांचं उदाहरण देतात. ह्या वृंदावनातल्या गोपिका होत्या ना, त्या आपापसात चर्चा करायच्या की ह्या ब्रह्मदेवाने ना हे मानवी शरीर कसं तसं चांगलं बनवलंय, सुंदर बनवलंय, पण असे एक चूक करूनच गेला तो. तर मग एक म्हणायची कुठली बरं, तर दुसरी लगेच म्हणायची बघ ना, हे आपल्या पापण्या असतात ना, ते आपण आपल्या नकळत आपल्या पापण्या उघडझाप करत असतो ना, ओलसर राहतात त्यामुळे आपले डोळे. तर त्या म्हणायच्या की हे आपण बघ ना, डोळे असे आपण अधनमधनं बंद करतो ना पापड्या, तेवढा वेळ मला कृष्णाच हे होत नाही, म्हणजे कृष्ण दिसत नाही. म्हणजे काय उच्च हे स्तरावरच्या भक्त होत्या बघा, की त्यांना तेवढाचा सुद्धा विरह कृष्णांचा बरा वाटायचा नाही, एवढ्या त्या कृष्णांच्या स्मरणात होत्या. हा, त्यामुळे जर का तुमचं मन तुम्हाला कृष्णांच्या स्मरणात ठेवत असेल तर ते तुमचा मित्र आहे. ओके. आणि मुख्य म्हणजे आपल्या ताब्यात हवं आपलं मन. हं? घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि हे कसं शक्य आहे, कृष्णाने सांगितलं की तुम्हाला त्याचा सराव हवा, तुमच्यामध्ये वैराग्य हवं. आणि हे कधी येणार? ज्ञानामुळे येतं ते. हा, आता वाचा. आता ह्या अर्जुनाने किती छान प्रश्न विचारलेत बघा. हा, ह्याला म्हणायचे जिज्ञासा. उगाच काही उठून विचारणं म्हणजे टाइमपास करणं वगैरे असं नाही. त्याने बघा किती छान प्रश्न विचारले. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? योग भ्रष्ट योगी पुण्यात्मा च्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्याचा जन्म अशा अतिंद्रिय लोकांच्या कुटुंबात घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. हरे कृष्ण. म्हणजे बघा, हा, अर्जुनाने काय विचारले की आता ही तुम्ही बघितलात, हे पूर्ण जीवन जातं समाधी स्तर येईपर्यंत. हा, ती अवघड साधना आहे. गुरूंचं मार्गदर्शन पावलोपावली हवं तुम्हाला. ते जमायला हवं, ते वैराग्य तुमच्यामध्ये हवं, त्या शारीरिक क्षमता हव्या. हा, मग आहे ना, कृष्ण अर्जुन काय विचारतो इथे की समजा हा खूप मोठा प्रवास आहे, मग एखाद्याचा ह्या प्रवासात निम्यावरच मृत्यू झाला, तर मग त्याचं पुढे काय होणार? मग कृष्णाने दोन उत्तरं दिली आहेत. म्हणजे पहिलं सांगितलंय की 8 टप्प्यापैकी एक 4 वगैरे पर्यंत तो पोहोचलाय, 4-5व्या टप्प्यापर्यंत निम्मा प्रवास किंवा त्याच्या पुढच्या प्रवासापर्यंत पोहोचलाय. हा, आणि ते समजा त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला किंवा वनांमध्ये वगैरे एकटं राहायचं असतं, कुठल्या तरी प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला, असं होऊ शकतं. मग जर का निम्मा अर्धा प्रवास झाला असेल त्याचा आणि तो मृत्यू पावला, योगभ्रष्ट झाला, तर तो पहिल्यांदा स्वर्गामध्ये सुखांचा उपभोग घेतो आणि त्याच्या त्या योग साधनेमुळे आहे ना, पुढचा जन्म इथं त्याला एकतर गुणवान किंवा वैभवशाली म्हणजे गुणी लोकांच्या तरी मिळतो, किंवा मग जे धनवान कुटुंब आहे, हा, की जिकडे त्याला साधारण कृष्णांच्याच कृपेने तो पटकन ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा जो मार्ग सोडून सोडून सुटलेला असतो त्याच्यापासून, त्याला तो पटकन जॉईन करू शकतो. अशी व्यवस्थित तिथे हे असते की त्याला मग जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी नोकरीची धावाधाव वगैरेची फार आवश्यकता नसते. जरा सुख संपन्न अशा
कुटुंबात जन्म मिळतो की जिथून तो जेणेकरून पटकन त्याचा राहिलेला मार्ग पूर्ण करायच्या ह्याला प्रक्रियेला सुरू करू शकतो. आणि समजा की तो अगदी समाधीच्या स्तरापर्यंत पोहोचत होता. खूप अवघड असतो हा टप्पा, पण तिथपर्यंत पोहोचत होता आणि बाय चान्स काहीतरी झालं, समाधीपर्यंत गेलेच होते अक्षरशः आणि मृत्यू आला, असं झालं. तर आहे ना, कृष्ण म्हणतात की मी त्याला ह्याच्यात जन्माला घालतो. कुठल्या, हे जे वैष्णव असतात की जे आधीपासूनच भक्त कुटुंब आहे, अशा लोकांच्या कुटुंबात त्याला जन्म देतो, जिथे तो निश्चितपणे अ निश्चितपणे शहाणपणाने महान आहे. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. म्हणजे आता प्रभुपाद स्वामींना बघितला, जन्म भक्त कुटुंबात मिळाला होता, की जिथं त्यांना अगदी आईच्या पोटापासूनच ते वातावरण पूर्ण शुद्ध वैष्णव कुटुंबाचं मिळालं. तुकारामांचा झाला होता, ज्ञानेश्वरांचे आई वडील बघा कसे होते. हा असा जन्म की जिथे आहे ना, अगदी अगदी छोटे जे बाळ आल्यापासून फक्त आणि फक्त भक्तीला जोडूनच घेऊ शकतं. म्हणजे जे त्याचा मार्ग भ्रष्ट झालाय ते तो लगेच सुरू करू शकतो. असं नाही होणार की तिथं त्याला घरातल्यांना पटवून द्या हे काय आहे वगैरे, मला हे करायचंय, असं नाही. तर उलट घरातलेच त्याला ते लहानपणापासून सगळं शिकवतात. अशा वैष्णव कुटुंबामध्ये, भक्त कुटुंबामध्ये कृष्ण त्यांना जन्म देतात. म्हणजे त्यामुळे तुम्हाला सांगितलं ना, हे कृष्णांशी जोडण्यासाठी आपण जे काय करतो ते आपल्या बरोबर येत असतं पुढं. ते मोजलं जातं. ते फुकट नाही जात. तुम्ही इथे जो म्हणून काही जप कराल, छोट्या म्हणजे आता 9व्या अध्यायात सांगितलंय तसं छोट्या छोट्या जरी कृष्णांसाठी सेवा केलं तरी त्या मोजल्या जातात. पुन्हा 2ऱ्या अध्यायात कृष्णाने सांगितलेलं आठवतंय बघा की महतो त्रय त्रयतो महतो भयात, काय बरं तो श्लोक होता की या मार्गावर केलेली छोटीशी सेवा सुद्धा तुम्हाला मोठ्या अधःपतनापासून वाचवते. म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये तुम्ही छोटस जरी काहीतरी केला ना तरी ते मोजलं जातं. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता श्रेष्ठ योगी कोण आहेत बघा, नारद. नारद आहेत ना, आपली जी ब्रह्ममध्व गौडीय धारा आहे ही नारदांपर्यंत जाते. नारद, ब्रह्मा आणि मग कृष्ण अशी. तर आपण लक्षात ठेवायचं, हे जे नारद कळ लावतात, भांडण लावतात, असं नारद नाहीयेत. नारद हे खूप श्रेष्ठ असे हे आहेत, म्हणजे गुरु. नारदांची शिष्य परंपरा खूप महान आहे. एका क्षणासाठी सुद्धा जाता जाता ज्यांना भेटले ना ते खूप खूप थोर भक्त झाले. शुद्ध भक्त असे आहेत नारद. म्हणजे ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, अ, आपले वाल्मिकी ऋषी, माता पार्वती, ह्या सगळ्यांचे आणि असे बरेच, ह्या सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु नारद आहेत. हे त्यांना बघा त्रिभुवनात कुठेही जाऊ शकतात ते स्वतंत्र गतीने. हा तर त्याचा उपयोग खरं ते कशासाठी करतात, फक्त कृष्णांच्या भक्तीमध्ये जोडून, म्हणजे भक्तीचा प्रचार प्रसार सामान्य लोकांना कृष्णांशी जोडण्याचाच प्रयत्न करत असतात. तर असे हे योगी असतात, हे श्रेष्ठ योगी म्हटलेत की ज्यांनी कृष्णासाठी त्यांचे जीवन समर्पित केलेलं आहे. हा आता बघूया तो श्लोक. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथे ही स्लाइड शिडी दाखवली आहे. तुम्ही कुठलाही योग केलात, म्हणजे हे एका जन्माचं नाहीये. समजा कुठल्याही जन्मांमध्ये तुम्ही कर्मयोग केला, ज्ञान योग केला, अष्टांग योगाचे टप्पे पार करू शकलात. म्हणजे किंवा तुमच्या चॉईसने तुम्ही काय काय केलेलं आहे. कधी कर्मयोग केला, कधी ज्ञान योग. तर हे टप्प्याटप्प्याने कर्मयोग ज्ञान योगामध्ये जाईल, ज्ञान योग अष्टांग योगामध्ये जाईल. पण ह्या सगळ्यांना शेवटी कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये भक्ती योगामध्येच यायचं. आणि भक्ती योगामधूनच तुमची कृष्णांकडची हे सुरू होते. म्हणजे काय सांगू, प्रवास सुरू होतो. हा तर आहे ना, आणि प्रभुपाद स्वामींनी इथे सांगितलेलं आहे की जर का आज ह्या जन्मामध्ये तुम्ही इथे बसून गीता शिकलात किंवा ते ज्ञान जीवनात जर का उतरवू शकलात, स्वतःला कृष्णांशी जोडून भक्ती
म्हणजे भक्ती सेवा म्हणतात. भक्ती म्हणजे काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. तर कृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकलात तर असं समजा की हे जे टप्पे आहेत ना, कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, हे कुठे ना कुठेतरी मागच्या जन्मांमध्ये तुमचे पूर्ण झालेले आहेत. म्हणून तुम्ही भक्ती योगामध्ये स्थिर होऊ शकता. नाहीतर सहजासहजी इथं म्हणजे ही भक्ती मिळत नसते. हा. तर पण एक लक्षात ठेवा, कुठलेही योग केले तरी ते शेवटी तुम्हाला भक्ती योगामध्येच जायचंय. त्यामुळे आहे ना, आपण आता जेव्हा तुम्हाला हा भक्तीविषयी कळलंय तर तुम्ही नक्की तिथून आपला प्रवास सुरू करा. हा. कारण तिकडे तोच फायनली कृष्णांकडे जायचा मार्ग आहे. सतत आपण गीतेमध्ये बघू की अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही कृष्णांकडे जायचा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा कृष्ण माताजी. आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेमळ सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हरे कृष्ण. हा, तर हा सर्वोच्च योगी कोण आहेत बघा? जो सदैव कृष्णांमध्ये म्हणजे ज्याच्या मनात निरंतर कृष्णांचे विचार असतात आणि त्यांच्या म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये त्याने जोडून घेतलेलं असतं. हा. तर अशाला कृष्ण सर्वोच्च योगी म्हणतात. तर असं जीवन कुणाचं होतं बघा? हे गोकुळातले जे सगळे गोप होते ना, ते असे होते बघा. कृष्णांच्याच भोवती त्यांचे जीवन होतं. कृष्णच त्यांच्यासाठी सगळं काही होते. म्हणजे आधी कृष्ण आल्यापासनं एक एक असुर हे सोडतच होता. कोण? कंस. हा. आपण आणि कृष्ण आल्यापासून असुरांचा त्रास त्यांना सुरू झाला. पण त्याचे सखे किंवा वृंदावन गोकुळातलं कोणतरी म्हंटल का की कृष्णा तू बाबा इथे राहू नकोस, तू आल्यापासून आमच्यावर संकटच संकट येतात? बिलकुल नाही, कुणी असा विचारच केला नाही. ती उलट त्यांना एकच माहित होतं, जर काय झालं, अवघड त्रास झाला, कोण असुर आला तर कृष्णाचं नाव घेऊन त्याच्याकडे धावत सुटायचं. हा. तर अतिशय निर्मळ आणि पवित्र अशी ही लोक होती ती. त्यांना महात्मे योगी म्हटलेलं आहे बघा इथे. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपल्यासाठी महात्मे असे असतात की जे निरंतर कृष्णांच्या स्मरणात राहतात. हा, माताजी घ्या पुढची. हा आध्यात्मिक सराव आहे, हा आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. पुढची स्लाईड घ्या माताजी. हा, तर आता आहे ना, हा आपला हा तर हे झाला. हा. मग इथे ना वेगवेगळ्या युगांसाठीच्या वेगवेगळ्या योग पद्धती सांगितलेल्या आहेत. हा. मग आता कलियुगासाठी काय आहे त्यात बघूया. श्रीमद भागवतम 12वा स्कंद 3रा अध्याय 52वा श्लोक. कृतो यदा तो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगात हरिकीर्तन सांगितलंय बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, म्हणजे सत्ययुगाचं किंवा पहिलं युग सत्ययुग असतं ना, त्याचं हे काय आहे? धर्म काय होता? तर विष्णूंचं ध्यान. हा जो आता आपण ध्यान योग बघितला, हा सत्ययुगातला आहे. कारण आहे ना, तेव्हा तेवढं वैराग्य होतं प्रत्येकामध्ये. मुख्य म्हणजे आयुष्य केवढं होतं, मोठं आयुष्य होतं. आता आपलं 100 वर्षाचं धरतात, द्वापारमध्ये 1000, त्रेतामध्ये 10,000 आणि सत्ययुगात 1,00,000 वर्षाचं मनुष्याचं आयुष्य असायचं. हा. त्यामुळे ही खूप लॉंग प्रोसिजर आहे ध्यानधारणा. सहजासहजी होत नाही. गेलो आणि 2 वर्षात सगळं शिकलो, बिलकुल नाही. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड सराव असतो त्यामध्ये. हा. पुन्हा तेव्हा ती तशी वन वन होती ज्यामध्ये माणसं जाऊन राहू शकायची आणि तेव्हा सगळंच सत्य होतं. वाणी सत्य होती, एकमेकांविषयीचे विचार शुद्ध होते, अगदी प्राणी सुद्धा हिंसक नव्हते तेव्हा. हा. त्यामुळे तेव्हाचा तो हे सत्ययुगातला ही पवित्र विष्णूंचे ध्यान धारणा. मग त्रेतायुगात
यज्ञ करणं. आता यज्ञ हा सुद्धा खूप खर्चिक आहे. तो एकदा सुरू केला की खूप वेळ सुरू ठेवायला लागतो. मधी बंद करून चालत नाही. मग त्याच्यानंतर आहे ना, त्याला खूप दानधर्म, सोनं नाणं वगैरे लागतं. अतिशय शुद्ध उच्चार असणारे ते वैदिक ब्राह्मण लागतात, जे आता नाहीयेत तसे उच्चार करू शकणारे. तेव्हा होतं ते सगळं अवेलेबल. त्यामुळे यज्ञ करणं हे त्रेतायुगाचा धर्म होता. द्वापारमध्ये काय मंदिर पूजा आणि कशा विस्तृत मंदिर पूजा. ह्याला पण पुन्हा यज्ञासारखंच खूप दानधर्म, सोन्या चांदीच्या भांड्यांमधून भगवंतांची पूजा अर्चा आणि त्या पण महिनोन महिने वगैरे चालणाऱ्या पूजा. आता तुम्ही विचार करा मनात की तुम्ही मंदिरात आधी किती वेळा जाता आणि गेलात तर मंदिरात किती वेळ थांबता. सांगा बघू मला, तुम्ही किती वेळ थांबता मंदिरात? जातच नाहीत काय तुम्ही? पण माताची गेला. हा. माताची पूजा होईपर्यंत किती वेळ थांबणार आहेत मंदिरात? तेच म्हणजे जास्तीत जास्त किती गेलोय तर अर्धा तास थांबू. तेवढा पण मला खूपच वाटतं, तेवढं पण आपण थांबत नाही. पण धरा. हं? तर असं मग हे सगळं ह्यांना माहित होतं. म्हणजे तुम्ही भागवतम मध्ये बा, त्याची पुढची स्लाइड घ्या. भागवतम मध्ये जे कलियुगाचं वर्णन केलेलं आहे ना, कलियुगातल्या मनुष्यांचं, त्या ऋषीमुनींनी तर त्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की कलियुगातला मनुष्य हा अल्पबुद्धी, अल्पायुषी असणार. त्याच्याकडे काय सामग्री, साधन सामग्री खूप नसणार. मग अशा कलियुगामध्ये धर्म कसा पवित्र हरिनाम संकीर्तन. मग त्याच्यासाठी तुम्हाला मुख्य म्हणजे पैसे लागत नाहीत. आपण सगळ्याला पैशाचं कारण तर पुढे करायला शिकलेलो आहोत. त्यामुळे त्याला तुम्हाला पैसे लागत नाहीत. एक जपमाळ आणि थोडीशी तुमची इच्छा, ह्या दोनच गोष्टी लागतात. मग कुठलाही कोपरा धरा आणि बसा आणि शांतपणे जप करा. हे जे भगवंतांची प्राप्ती जी मागच्या युगांमध्ये म्हणजे हजारो वर्षाची ध्यान धारणेने किंवा मोठ्या मोठ्या यज्ञानी आणि या पूजानी वगैरे होत होती, ती कलियुगात फक्त भगवंतांच्या नाम घेतल्यामुळे होणार. ओके. त्यामुळे कलियुगाचा धर्म आहे भगवंतांच्या नामाचा जप. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. थोडा आता इथे स्लाइड्स आहेत. हा. तर हा आपण आहे ना, तर तुम्हाला एका मोठ्या टॉवर वगैरेच्या वरती जायचंय, वरच्या मजल्यावर, तर तुम्ही जिने चढणार का लिफ्ट? तर आपण लिफ्ट घेऊ ना. जिने चढून पोचायलाच दिवस जाईल सगळा तिथे आणि दमाल. त्यामुळे आता जिथून तुम्हाला भक्तीविषयी कळलंय, तर तिथून ही भक्तीची लिफ्ट पकडा आणि कृष्णांकडे जायचा प्रयत्न करा. हा, भक्ती योगामध्ये स्थित व्हा. तुम्ही जप करायला सुरू करा, जरा श्रवण करायला सुरू करा शास्त्रांचं. जवळच्या मंदिरांमध्ये जा, भक्तांची संगती करा. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरिनामाची लिफ्ट घ्या. हे बघा. हा. हरे हे माताजी डायरेक्ट ट्रान्सलेशन वाचा, ते कलियुगात बुद्धिमान व्यक्ती ते वाचा. हरे कृष्णा. कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंताच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. जरी त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, नोकर, शस्त्रे आणि गोपनीय साथीदार आहेत. हरे कृष्णा. हे ना चैतन्य महाप्रभू जे आपले आले बंगाल प्रांतामध्ये, आतापासून साधारण 500 वगैरे वर्षापूर्वी, 527 वर्षापूर्वी असणार. तर आहे ना, हे चैतन्य महाप्रभू म्हणजे इथे हे भागवतमचा हा बघा, 11वा स्कंद 5वा अध्याय 32वा श्लोक, ह्याच्यात त्यांचं वर्णन मिळतं की हे कलियुगात आलेले चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्ण स्वतः आहेत. तेव्हा धर्म कलियुगाच्या सुरुवातीलाच लोप पावतो की काय, अशी अवस्था झालेली. तेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या रूपात कृष्ण स्वतः आले आणि पूर्ण भारतभर हरिनाम संकीर्तनाचं आंदोलन उभं केलं. तर त्यांचं मेन्शन इथे सापडतं बघा की कलियुगात कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंतांच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. तर हे ते
चैतन्य महाप्रभू एकदम गोरे गौर वर्णाचे होते, म्हणजे काळे नव्हते, तरी ते स्वतः कृष्ण आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हे आपण म्हणतो बघा, जय श्री कृष्ण चैतन्य, हा मग नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, गदाधर पंडित, श्रीवास ठाकूर अशी ही सगळे त्यांचे सहकारी होते. हा आणि हरिनामाचं त्यांनी शस्त्र उचललं होतं. ओके, तर हे चैतन्य महाप्रभू कृष्ण स्वतः आहेत आणि त्यांनी हरिनामाचं आंदोलन उभं केलं भारतभर. धर्माला एक ऊर्जित अवस्था दिली. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता मंत्र म्हणजे काय? मन आणि त्रायते म्हणजे मंत्र डिलिव्हर करतं. की मंत्र जे तुमच्या मनात आहे ना ते कृष्णांपर्यंत पोहोचवतो, तो असतो मंत्र. हा स्ट्रेट असतं कनेक्शन ते, एवढी आपल्या मनाची ताकद आहे. हा म्हणून मंत्र जो तुमच्या मनातले भाव कृष्णांपर्यंत पोहोचवतो. की मग आपला कुठला आहे बघूया आता. आता समजलं ना, कलियुगाचा धर्मच आहे हरिनाम जप. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर आपला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्याचा जप आपण करायला हवा. आता तुम्ही ह्याला संकीर्तन एकटे याच्या ऐवजी मिळून सगळ्यांनी केलात. आता आपल्याला महाराष्ट्रात हे नवीन नाही, तुम्ही बघता ना वारकरी कसे जात असतात आषाढ महिन्यात वारीला. तर मिळून करतात, त्याला संकीर्तन म्हणतात. कसंही करा, हा तुम्हाला जसं आवडेल, कुटुंबातले सगळे मिळून संकीर्तन करा आणि जप पण करा. आता थोडं शास्त्रातले संदर्भ बघा, की इथे मनाचं काय सांगितलेलं नाहीये, शास्त्रांनी सांगितलेलंच सांगितलेलं आहे. घ्या माताजी, वाचून दाखवते हा तुम्हाला. आता बघा, नारद संहिता आहे ऍक्च्युली. कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. हा हे बघा, इथं ते श्लोक पण होता. आता कली संतरण उपनिषद मध्ये बघा काय म्हटलंय. सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्ण जपापेक्षा या युगासाठी धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडेल. म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक उदात्त पद्धत सापडणार नाही. हे कली संतरण उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे बघा. आणि त्याच्यातच तो श्लोक आहे, हा मंत्र आहे जो आपण म्हणतो ना महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे इति षोडशक नमन कली कलमसा नासनम नत परय सर्व वेदेषु दृश्यते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे चैतन्य महाप्रभू आहेत. हे चैतन्य चरितामृत मध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे आदी लीला, की हरेर नाम केवलम कलौ नास्ते एव गातीर अन्यथा. म्हणजे भांडण आणि दांभिकतेच्या या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. म्हणजे 3 वेळा सांगितलंय, त्रिवार सांगितलंय, दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. आता तुम्ही डायरेक्ट माताजी ट्रान्सलेशन वाचा. श्रीमद भागवतम परत आलं बघा. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम. माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषाने भरलेले असले तरी या युगात एक चांगला गुण आहे. तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतिंद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. हरे कृष्ण. म्हणजे बघा, कलियुगाचा हा एवढा एकच चांगला गुण आहे की बाकीच्या युगात काय काय करायला लागायचं ते कलियुगामध्ये जर का तुम्ही ह्या ज्ञानापर्यंत पोहोचलात, ज्ञानात स्थित झालात आणि तुम्ही भक्तीशी जोडले गेलात, तर आपण जप करायला, कृष्णांवर विश्वास बसला, गीतेचं ज्ञान हृदयात उतरवलं, तर जप करायला सुरू कराल. आणि कलियुगात मग बाकी काही न करता फक्त जप मन लावून केलात तरी आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. आणि आपण भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड.
कृष्ण भगवद्गीतामध्ये यज्ञाचा पवित्र नामजप आहे. हा 10व्या अध्यायात 25वा श्लोक आहे की सर्व यज्ञांमध्ये पवित्र नामजप मी आहे असं कृष्ण म्हणताय. बघू आपण 10व्या अध्यायात. हा म्हणजे जप करणं, जप आणि कृष्ण वेगळं, कृष्णांचं नाव आणि कृष्ण वेगळे नाहीयेत. त्यांच्या सर्व शक्ती त्यांच्या नामामध्ये आहेत. ती सगळं तुम्हाला म्हणजे भगवंत आणि त्यांचे नाम घेताय म्हणजे प्रत्यक्ष भगवंत जिभेवर आहेत असं समजायचं. कृष्ण आणि कृष्णांच्या नामामध्ये काही फरक नाही, पूर्ण शक्ती आहेत त्या. हा हरे कृष्ण. हा श्री चैतन्य चरित्रामृत अंत्यलीला 20.16. हे परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामातच जीवांचे सर्व सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण आणि गोविंद. तू त्या नामामध्ये आपले सर्व सामर्थ्य गुंतवले आहे आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाहीत. हरे कृष्ण. हे चैतन्य चरितामृतात चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे बघा, की कलियुगात त्याच्यासाठी कठोर असे नियम पण नाहीत. बघूया आता आपण जप करताना काय करायचं काय नाही. तर आधी पंचतत्व मंत्राचा जप मंत्र एकदा म्हणा आणि मग माळा जप करायला सुरू करायचं. ह्याचा एक व्हिडिओ आहे, तो पण माताजी पाठवा हा तुम्ही आज. हो तो माताजी. व्हिडिओ पण बघा कसा करायचा. तुम्हाला काही प्रश्न वाटले तर विचारा आम्हाला. हा तर आधी पंचतत्व मंत्र, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद, असं ह्या आपल्या आचार्यांना सगळ्या भक्तवृंदांना नमस्कार करायचा, प्रणाम करायचा आणि जप सुरू करायचं. म्हणजे जप करताना काही चुका होतात आपल्याकडून वगैरे, आचार्य मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करतात, सांभाळून घेतात. हा त्याची आपल्याला हे लागत नाही, म्हणजे नाम अपराधापासून वाचवतात. मग आता बघा, जप असतो ना तो तोंडाने करायचा, म्हणजे मनात करू नका. मनात आपण जेवतो वगैरे का, मग जपच का तुम्ही मनात करणार. जप आहे ना फक्त एवढा, म्हणजे तुमच्या तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा, म्हणजे एवढा आवाज तरी तुम्ही आवाजात करा. असं नाही की शेजारचा उठून जायला पाहिजे, एवढा त्रास होईल, एवढ्या मोठ्याने नाही. असं म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जो तुमच्या तोंडातून ऐकू, तुमच्या कानाला ऐकू येईल एवढ्या आवाजात करा. हा मुखाने करा खरं. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हा प्रत्येक शब्दाचा व्यवस्थित उच्चार करा, गडबड करू नका. हरे कृष्ण 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 असं काही करू नका, व्यवस्थित करा शांतपणे. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आदरपूर्वक भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने करा जप. आणि याला ना तुम्ही कुठल्याही ठिकाणी बसून करू शकता. ह्याच दिशेला तोंड करून करायला हवं वगैरे असे काही नियम नाहीत. तुम्ही कुठेही बसून करू शकता. चालताना वगैरे पण करू शकता. म्हणजे जर का कुणाशी तुम्ही बोलत नसाल, एकटेच चालताय तर चालता चालता पण करा. हा पण तुम्ही करू शकता, म्हणजे हरिनाम घेऊ शकता. त्याला असे काही खूप नियम नाहीये. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. कोणत्याही वेळी करू शकता, पण प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय की आपण सकाळी लवकर करायचा प्रयत्न करायचा. का तर पहाटेची वेळ ही खूप शांत अशी वेळ असते, ज्यामुळे मन आपलं खूप छान एकाग्र होतं आणि चांगल्या क्वालिटीचा जप होतो आपला. स्नानाच्या आंघोळीच्या आधी करू शकता, नंतर करू शकता, त्याचंही बंधन नाही. घ्या माताजी. जप हा प्रभुपाद स्वामींनी सांगितलेला आहे की 108 मण्यांच्या आपल्या माळेवरच करा. त्यामुळे एक शिस्तबद्ध जप होतो, आपल्याला कळतं की आपण जप किती केलाय. हा आता असा तुटक करू नका, काही शब्द घेतले काही नाही, पूर्ण महामंत्र एका मण्यावर म्हणा. हा हा जो वरती दाखवला ह्याला कृष्णमणी मेरुमणी म्हणतात. त्याच्यावर जप करायचं नाही, त्याला ओलांडायचं पण नसतं. त्याच्यापर्यंत आलात म्हणजे 108व्या मण्यावर आलात की 108व्याच मण्याला म्हणजे एक पहिला धरायचा, म्हणजे तो मेरुमणी ओलांडायचा नसतो, मागे फिरायचं तिथून. हा आणि पुन्हा म्हणजे दुसरी माळ सुरू करताना पण एकदा आपला जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्तवृंद हा आपला प्रणाम मंत्र म्हणा आणि दुसरी माळ सुरू करा. तिसरी चौथी जेवढ्या करणार प्रत्येक वेळेस प्रणाम मंत्र म्हणा.
ओके. हे बघा, पुस्तक वाचत, मोबाईल वाचत, भाज्या नीट करत, टीव्ही पाहत जप नाही करायचा. जप म्हणून जप करा. त्याच्यासाठी लागणारा थोडा वेळ काढा. जीवन असं ऍडजस्ट करा की थोडस भक्ती करू शकाल. तर जप करण्याचे फायदे बघूया आपण. हा घ्या माताजी. ही जी पापांची आपल्या गेल्या कित्येक अगणित जन्मांपासून जी आपल्याला कर्मफळं लागलेली असतात ना, त्यातनं पहिली मुक्ती होते. हरिनामामध्ये ना ही सगळी कर्मफळं जळून मुक्त होत जातो आपण. त्यामुळे तुम्हाला जप कराल तर आनंदी आनंदी वाटत जातं, हलकं हलकं. कारण ही जी कर्मफळं आपल्याला बंधनं लागलेली असतात ना, ह्यातनं आपल्याला मुक्ती मिळत जाते. कित्येक जन्मांची साठलेली असतात. आणि त्यामुळे जप कराल तर बघा, ह्या वाईट सवयी ना खरंच सुटतात. तुम्ही थोडेसे नाही, बसू नाही शकत, ही व्यसनं वगैरे असली तर ही ना जप प्रामाणिकपणे करताना बघा तुम्ही की तुम्हाला कधी चांगल्या सवयी येऊन लागणार आणि ह्या वाईट सवयी कधी सुटून गेल्या तुमचं तुम्हाला कळणार नाही. कारण ती नामाची ताकद आहे ती. घ्या माताजी पुढची स्लाईड. चिंता आणि तणावातून मुक्ती, त्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघा. घ्या माताजी पुढची स्लाईड. मनशांती, अद्भुत शांती. जेव्हा आता आपण शांती मंत्र बघितला ना, जेव्हा तुम्ही कृष्णांशी जोडले जाणार तेव्हा शांती मिळणार, खरा निर्मळ आनंद मिळणार. घ्या मग. आणि ह्या करून बघायच्या गोष्टी आहेत. तुम्ही हे स्वतः करून बघा आणि सांगा आम्हाला. आत्मज्ञान मिळतं. आता मिळतच आहे ना, गीता शिकताय तर आत्मज्ञान मिळतंय. आत्मज्ञान म्हणजे काय, पुन्हा तेच, मी शरीर नाही मी आत्मा आहे, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे वगैरे. आता थोडं महामंत्राविषयी लोक काय म्हणतात बघूया आपण. वाचायचंच आहे माताजी, वाचत चला. हे जॉर्ज हॅरिसन काय म्हणतोय बघा. ही खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. जॉर्ज हॅरिसन. पुढची वाचा. महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॉड हॅलिये, सर्वात तरुण दिग्दर्शक, फ्रान्स, 29 इयर्स. हरिकृष्ण मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे, आत्मविश्वासाने व मनशांतीने पार करू शकलो. अल्बर्ट ब्रश, फोर्ड मालक, फोर्ड मोटर्स. मी बऱ्याच वर्षापासून हरिकृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायक काहीच मिळाले नाही. एन.डी. देसाई, अग्रगण्य भारतीय उद्योगपती. हरिकृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि शांतीसह सामना करण्यास मदत झाली. ऋषिकेश मफतलाल, CEO. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली. त्यामुळे माझी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अॅन शॉफ्टशॅडल्स मॉडेल. आधी हरिकृष्ण बघ कशी होती, मग कशा ह्या मॉडेल आधी कशा होत्या आणि नंतर कशा झाल्यात बघा. असं. हरिकृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद आहे. विकी ओव्हरटन, अग्रगण्य मॉडेल. हरिकृष्ण भक्तांसोबत सहवास सुरू केल्यानंतर आणि महामंत्राचा जप केल्यानंतर माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला आहे. ब्रूस ग्रीनबर्ग, सैन्य अधिकारी. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य आणि अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. डेव्हिड वुल्फ, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी, मास्टर अँड सोशल सर्व्हिस प्रोग्रामद्वारे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या परिणामाचा अभ्यास करणारे संशोधक. जेव्हा मी चिंता करत असतो तेव्हा मला जप करणे खूप शांत वाटते. मी छोट्या छोट्या गोष्टीने डळमळत नाही. सौ सॅली रॅल, व्यापारी. हरिकृष्णाचा जप केल्याने आणि कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळाली आहे. रमेश लाड, टोरंटो हेल्थ स्पा मालक. तुम्ही देखील नामजप करू शकता आणि आनंदी राहा. हरे कृष्णा. झाल्या काय आपल्या स्लाइड्स. ओके, तर बघा आपण आजच्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचे टप्पे बघितले. मग अर्जुनाला प्रश्न पडला की मी मनाला संयमित नाही करू शकत कृष्णा. तर कृष्ण काय म्हणाला, अशक्य असं मी तुला कशाला सांगू काय. तर कसं ज्याचं मनावर पूर्ण कंट्रोल आहे त्याच्यासाठी हा योग आहे.
आणि ते कसं अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी हव्या तुमच्याकडे. मग थोडं मनाविषयी बघितलं. मग अयशस्वी योगींचं काय होतं ते बघितलं. आणि भक्ती योग हा सर्वोच्च आहे. महात्मा कोणाला म्हटलंय कृष्णाने बघितलं ना, की जे सतत कृष्णांचा विचार करतात, हा त्यांच्यामध्ये स्थित असतात. ओके. तर आणि आता आपण बघितलं बाकीच्यांची पण मतं, की त्यांच्यामध्ये काय काय परिवर्तन आलं जपामुळे. ओके. आपण पण सुरू करायला हवा. झाला आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही शंका असली तर विचारा. आणि हा, तुम्हाला वेळ असला ना, आपल्या ग्रुपवर ऑलरेडी नोटीस आलेली आहे बघा, की होळी असते ना, होळी आपली त्या दिवशी